जय महाराष्ट्र मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी सध्या मुंबईतून आली आहे। मित्रांनो, जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांची झोप उडवली। एका रात्रीतच फोडले 5 मंत्री, 8 खासदार आणि 80च्या वर आमदार। महाराष्ट्र सरकार येणार अडचणीत। मित्रांनो, सर्वात मोठी बातमी बघूया, कोणकोणते आमदार, खासदार आणि मंत्री फुटले। आमदारांची यादी आली अखेर आपल्या समोर। महाराष्ट्रात नवीन राजकीय समीकरण। मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा दणका। मुंबईतून आली आमदारांची यादी, सगळे आमदार जरांगे पाटील यांच्या समेत। बघूया नावासह यादी आलेले पहिलं नाव, जालन्याचे खासदार कल्याण काळे। जालन्यातील काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। त्यानंतर पुढचं आणि महत्त्वाचं नाव देखील येत आहे, ते म्हणजे बीडमधील आमदार आहेत, ते म्हणजे विजयसिंह पंडित यांनी आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आम्ही आंदोलनात सहभागी होतोय असं थेट म्हटलं आहे। त्यामुळे अजित पवार यांना सर्वात मोठा धक्का म्हटला जात आहे। त्यावेळी दुसरं महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे आमदार प्रकाश साळुंखे। प्रकाश साळुंखे यांनी देखील संपूर्ण बीड जिल्ह्यासह मी देखील आता मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत आंदोलनात सहभागी होतोय। त्यांनी थेट मुंबई गाठली असून आंदोलनाला माझा 100% पाठिंबा आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे। मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं आता आम्ही वागणार आहे असं म्हणत सध्या सरकारला थेट त्यांनी घरचा आहेर दिला आहे। महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटील फॅक्टर किती महत्त्वाचं आहे, त्यांनी आपलं मत स्पष्ट मत यावेळी म्हटलं आहे। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा आमदार म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी देखील आता सरकारची गोची करत आता आम्ही देखील जरांगे पाटील यांच्यासोबत असल्याचं मोठं वक्तव्य करत त्यांनी मोर्चामध्ये स्वतः सहभागी होण्याचं आव्हान केलंय आणि आज ते मुंबईतील मोर्चात स्वतः देखील सहभागी होत आहेत। अशा प्रकारे मुंबईत आमदारांचा वाढता सपोर्ट मिळत आहे आणि त्यामध्ये कोणकोणते आमदार आहेत आणि कोणकोणते खासदार आहेत आणि कोणकोणते मंत्री आहेत त्याची आपण आता यादी पाहत आहोत। तर मित्रांनो, पुढचं नाव येतंय ते म्हणजे योगेश क्षीरसागर। अजित पवार यांच्या बीडचे विधानसभा संघाचे अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी जरांगे पाटील यांची साथ धरली आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देशाचे केंद्रीय मंत्री असणारे रामदास आठवले यांनी देखील आपला संपूर्ण पक्ष मराठा समाजासोबत असल्याचं म्हटलं आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं म्हणत त्यांनी आपला ठराव पाठवत यासाठी त्यांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली। त्यानंतर मित्रांनो, पुढचं आणि महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसतोय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष असणारे सूरज साळुंखे महाराज यांनी देखील आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडत मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जाणार आहोत आणि त्यांनी यावेळी स्पष्ट केलं की आम्हाला आरक्षण देखील महत्त्वाचं आहे। आम्हाला जेवढे इतर गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यापेक्षा आम्हाला आरक्षण खूप महत्त्वाचं असं म्हणत हा लढा 50 वर्षापासून आहे तसं म्हणत त्यांनी माझा पूर्ण पाठिंबा हा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आहे असं त्यांनी म्हटलं। त्यानंतर पुढचं नाव येतंय ते म्हणजे महेंद्र दुर्गुडे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यांच्यासोबत इतर समाजाला देखील आरक्षण देण्यात यावे, मात्र आमचा पूर्णपणे पाठिंबा हा जरांगे पाटील यांना आहे। मनोज जरांगे पाटील हे गरजवंत मराठा समाजासाठी लढा देत आहेत, या लढ्याला आम्ही देखील सामील आहोत। आरक्षण देताना इतरांच्या आरक्षणाला धक्का लावू नका, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे असं म्हणत ते देखील सध्या काँग्रेसची साथ सोडली आहे। पुढचा आणि महत्त्वाचा नेता म्हणजे सचिन मुळूक। एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसतोय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बीडमधील दुसरे जिल्हा प्रमुख असलेले सचिन मुळूक यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं समर्थन करत जरांगे पाटील यांच्या सोबत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे। आम्ही आगामी काळात जरांगे पाटील जसं म्हणतील तसं आम्ही वागणार असंही त्यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे। त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे अनिल जगताप। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख आणि अनिल जगताप यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे। तसेच जरांगे पाटील यांच्या आंदोलनात ते सहभागी होणार असल्याचं सुद्धा आता समजतंय। आपण आंदोलनात सहभागी होत असल्याचं त्यांनी स्पष्ट मत व्यक्त करत जरांगे पाटीलवरती आपण अपार प्रेम करतोय असं त्यांनी म्हटलं आहे। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा आमदार म्हणजे राजू नवघरे पाटील। सध्या सरकारमध्ये विद्यमान सरकारमध्ये आमदार असणारे, सत्तेत सहभागी असणारे अजित पवार यांच्या हिंगोलीचे वसमत तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांनी देखील मला जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। यांनी देखील त्यांच्या जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। आम्ही सगळे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आहोत, पक्ष बाजूला ठेवत सध्या आम्ही जरांगे पाटलासोबत आहोत असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला सुद्धा मोठा धक्का म्हटला जात आहे।
त्यानंतर पुढचा आमदार आहेत ते म्हणजे आमदार विलास भुमरे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असणारे खासदार संदीपान भुमरे यांचे चिरंजीव आमदार विलास भुमरे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. पैठण येथून जाणाऱ्या जरांगे पाटील यांच्या मोर्चाचे स्वागतही करत मी मुंबईमध्ये लवकरच आंदोलनामध्ये सहभागी होत आहोत असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसलेला सर्वात मोठा झटका म्हणावं लागणार आहे. अशाच प्रकारचे अजून कितीतरी आमदार आहेत, कितीतरी मंत्री आहेत आणि कितीतरी खासदार आहेत यांची यादी आपल्यापर्यंत पोहोचली आहे. मित्रांनो, पुढचं आणि महत्त्वाचं नाव येतं ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे असणारे आमदार हेमंत पाटील. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे गेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना आमचा मनापासून पाठिंबा आहे असं त्यांनी बोलताना सांगितलं आहे. तर मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं नाव म्हणजे धाराशिव जिल्ह्यातून उमरग्याचे आमदार असणारे प्रवीण स्वामी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. त्यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे आणि ते देखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत. ते कालच मुंबईकडे रवाना झाले आहेत आणि आता मुंबईच्या आंदोलनात ते स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सहभागी होत आहेत. हा देखील सध्या सगळ्यात मोठा झटका सरकारला बसला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर पुढचा आमदार आहेत धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा माझा संपूर्ण पाठिंबा हा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आहे असं त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. तर त्याच्यानंतर पुढचा खासदार आहे ते म्हणजे विद्यमान खासदार असलेले हिंगोलीचे खासदार नागेश बापू आष्टीकर यांनी देखील जरांगे पाटलांना आम्ही सर्वजण यांचा पाठिंबा देत आहोत. विद्यमान खासदार हे हिंगोलीचे खासदार आहेत. त्यांनी देखील आम्ही आता जरांगे पाटलासोबत आम्ही कायम राहणार असं म्हणत सरकारला धमकी आणि इशारा दिला आहे. त्यानंतर पुढच्या परभणीचे विद्यमान खासदार असलेले संजय जाधव यांनी सरकारला थेट सुनावले आहे, मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा घरी जा असं त्यांनी सुनावलं आहे आणि त्यांनी असं सांगितलं आहे की मी सुद्धा आज आंदोलनात सहभागी होत आहेत. मित्रांनो, ही यादी अजून खूप मोठी यादी आहे. यामध्ये आमदार, मंत्री, खासदार आणि भरपूर आमदार आहेत. त्यामुळे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण यादी आपल्याला जाहीर करता आली नाही. त्यामुळे आपण त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ बघूया. तुम्हाला काय वाटतंय, मराठा समाजाला आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला खरंच यश मिळेल का आणि मराठा समाजाला ओबीसी समाजामधून आरक्षण मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि खरंच मित्रांनो, जरांगे पाटील हे सरकारला जड जात आहेत का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.